सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसून नक्षत्राच्या सरीचा तांडव सुरू असल्याने धरणात वेगाने नवीन पाण्याची आवक होत आहे। 11,039 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी पाणी साठा 4,532 दशलक्ष घनफूट झाला होता। धो पडणारा पाऊस आणि होणारी विक्रमी आवक यामुळे आज काही तासाचे हे धरण निम्मे भरण्याची शक्यता आहे। सह्याद्रीच्या घाट माथ्यावर दारणा, भावली, भाम या धरणाच्या पाणलोटात काल जोरदार पाऊस झाला। काल 24 तासात भावलीत 100 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झालं। हे धरण 32.5% पुढे सरकलं आहे। खाली नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याच्या पाणलोटात पाऊस झाल्याने या बंधाऱ्यात पाण्याची आवक झाल्याने या बंधाऱ्यातून काल सकाळी 10 वाजता सुरुवातीला 300 क्युसेकने पाणी गोदावरीत सोडण्यात आलं। सायंकाळी 6 वाजता 1,614 क्युसेक करण्यात आलंय। यामुळे गोदावरी वाहती झाली आहे। अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या देणगीच्या मोजणी दरम्यान झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे देशभरातील राम भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी निवेदन प्रसिद्ध करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कर्जतच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडींना सोमवारी मोठं वळण मिळालंय। नगराध्यक्ष रोहिणी सचिन गुले यांनी अखेर पदाचा राजीनामा दिलाय। त्यांच्या विरोधात दाखल करण्यात विश्वास प्रस्तावावर मंगळवारी रोजी विशेष सभा होणार होती, मात्र सभेपूर्वीच गुले यांनी राजीनामा दिला। पुणे जिल्ह्यातील मंचर येथून दूध भेसळीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याचे धागेदोरे आता अहिल्यानगर पर्यंत पोहोचल्यात। या प्रकरणात रावरीच्या तिघांसह वाळकीचा एक अशा 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याशिवाय नगरचा एक मोठा ब्रँड ही संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून येणाऱ्या काळात ही व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। पावसाची रिमझिम, टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकाराम नि विठ्ठलाचा जयघोष करत त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झालं। संगमनेर तालुक्यातील पारेगाव परिसरात पंचक्रोशीतील नागरिकांनी या दिंडीचं भक्तिभावाने स्वागत केलं। बोगसपणे लग्न लावून देणाऱ्या संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील टोळीने आता अहिल्यानगर जिल्ह्यात शिरकाव करून चक्क नवरदेवाला 4 लाखाला या टोळीने गंडा घातलाय। नवरी मुलगी 2 दिवस नवऱ्याबरोबर राहिली आणि नंतर नवरीने आपल्या गावाकडे धूम ठोकली। नवरदेवाकडील लोक या प्रकारामुळे गोंधळले आणि चक्क शेवगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली, आपली तक्रार दाखल केली। शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील ज्ञानेश्वर महादेव कडुळे हे नेवासा परिसरात कामानिमित्ताने गेले असता तेथे वैजापूर तालुक्यातील जातेगाव येथील ज्ञानदेव मिरगे यांच्याशी ओळख झाली व त्यांनी लग्नासंदर्भात आपल्याकडे मुलगी आहे, आपण या आधी खूप काही लग्न लावून दिल्यात, मुलगी चांगली आहे, तिला आई वडील नाहीत, तिचा सांभाळ मावशीने केलाय, अशा पद्धतीने पटवून दिल्यावर मुलीची मावशी ज्योती राजू गायकवाड व मानलेली आजी सुमनबाई साबळे व ज्ञानदेव मिरगे यांनी मध्यस्थी करून लग्न लावून देण्यासाठी नवरदेवाला पैशाची मागणी करून 4 लाख रुपये रोख स्वरूपात घेतला। नवरदेवाचं म्हणणं आहे जालना जिल्ह्याच्या भोकरदन नळणी बुद्रुक येथील कविता दामू बर्डे या मुलीशी शेवगाव तालुक्याच्या अंतरवाली येथील
लग्न लावून दिलं, परंतु 2 दिवसात मुलीने कोणालाही न विचारता माहेरी आपल्या मावशीकडे निघून गेली। या लोकांनी आपले बोगस लग्न लावून देऊन आपली आर्थिक फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर शेवगाव पोलिसात नवरदेव ज्ञानेश्वर कडुळे यांनी याबाबत तक्रार केली आहे। सर्व व्यक्तींनी खोटा विवाह जमून माझी आर्थिक फसवणूक केली असल्याने याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर। मी काही कामानिमित्त आपल्या शेवगाव या वर्षाला मी ड्युटीला आहे, तर मला तिथं ज्ञानेश्वर ज्ञानदेव मिरगे यांच्याशी माझी ओळख झाली। राहणार जातेगाव, तालुका वाजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। त्यांनी मला एक लग्नासाठी स्थळ आणलं, मला त्यांनी पटवून दिलं लग्नासाठी। तर मला ते मुलीची मावशी दाखवली, आजी दाखवली, मग त्यांनी पटवून दिल्यावर मग त्यांनी माझ्याकडून मला म्हटलं की 4 लाख रुपये लागतील बा लग्नाला। मी त्यांना 4 लाख रुपये दिले। माझं लग्न त्यांनी अंतरवाली, शेवगावमधली अंतरवाली तिथं माझं त्यांनी लग्न लावून दिलं। नंतर मुलगी 2 दिवसानंतर पळून गेली आणि त्यांची माझ्याकडून 4 लाख रुपये घेतले लग्नासाठी। अशी माझी त्यांनी फसवणूक झाली माझ्यावाली। मी शेवगाव पोलीस स्टेशन अर्ज केलेला आहे आणि ते शेवगाव पोलीस स्टेशनकडून मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे। धन्यवाद। श्रीरामपूर तालुक्यातील मुठे वाडगाव सोसायटीत गेल्या 4 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या महायुतीमधील नेत्यांच्या समर्थनातील युती अखेर संपुष्टात आली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठरावावरून मतभेद निर्माण झाल्यानंतर सोसायटीत नवीन राजकारण समीकरण आकारस आले असून मुरकुटे ससाने समर्थकांनी एकत्र येत ठरावाला मंजुरी मिळवली आहे। जिल्हा बँकेच्या ठरावावरून महायुतीत ठिणगी पडल्याचं दिसून आलंय। श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रातून चोरून वाळू वाहणारे 2 ट्रॅक्टर पोलिसांनी पकडल्यात। कारवाईत 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली होती। तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खानापूर शिवारात वाळू काढून ती ट्रॅक्टरने भरली जात होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता तेथे 2 ट्रॅक्टर नदीपात्रात मिळाले। पोलिसांची चाहूल लागताच ट्रॅक्टरवरील लोक पळून गेले। पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले। यावेळी पोलिसांनी 2 ट्रॅक्टर व वाळू असा मुद्देमाल जप्त केला। पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते, मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार तर लाभ क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात। कुकडी प्रकल्पातील धरणात पावसामुळे 2.25 TMC पाण्याची आवक झाली आहे, मात्र घोड व विसापूर धरणातील पाणी साठ्यात घट होत आहे। 26 जून रोजी आकडेवारीनुसार कुकडी येडगाव धरण परिसरात 10 मिलीमीटर पाऊस वगळता पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद झाली नव्हती। त्या दिवशी प्रकल्पात 4.95% उपयुक्त पाणीसाठा होता। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।